की समाजशास्त्र म्हणजे समाजाचा पद्धतशीर अभ्यास. आपल्याला जे माहिती असतं ना, ते बऱ्यापैकी काय माहिती असतं, जे आपण पाहत आलोय. आपण जे पाहत आलोय आणि त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं सामान्य ज्ञान, कॉमन सेन्स. आपल्या इंग्लिश शब्दामध्ये कॉमन सेन्स. आपण बऱ्याच गोष्टी ना गृहीत धरून जातो. हे असंच असतं, हे तसंच असतं, पण ते तसं का, हे असं का, याच्याबद्दल आपण कधी प्रश्न उपस्थित केलेले नसतात. कधी प्रश्न आपण स्वतःला विचारलाय का, जातीशिवाय मी राहू शकतो का? काय गरजेचं आहे जात? जात नाही मानणार मी, नाही पाळणार मी, हा प्रश्न तरी मनात आलाय का आपल्या? काय गरजेचं आहे जात? कधी हा विचारलाय का प्रश्न आपण स्वतःला, की अरे बाबा जाती म्हणतात सगळेजण की जात नष्ट झाली पाहिजे, पण ती होत नाही राव, का होत नाही? कधी हा प्रश्न विचारलाय का तुम्ही, की ठीक आहे सगळे म्हणतात जात नष्ट झाली पाहिजे, जात वाईट आहे, ही आहे ती आहे, नष्ट करूया, मान्य आहे, पण कधी मनात प्रश्न आलाय का की अरे जातीचे काही चांगले पण काही काम असतील की, जातीमुळे काही चांगल्या गोष्टी पण होत असतील? आलाय का प्रश्न कधी मनात? हे आपल्या मनात प्रश्न आले नाही का? कारण आपण संशोधक नाहीये, आपण समाजशास्त्रज्ञ नाहीये, पण हे काही लोकांच्या मनात प्रश्न आले. त्या काही लोकांच्या आले, त्यांनी मग काय केलं, जातीचा अभ्यास करायला सुरुवात केली. येते लक्षात? आणि त्यांनी जो जातीचा अभ्यास केला तो पद्धतशीर पद्धतीने केला आणि त्याच्यातून जे ज्ञान निर्माण केलं ते म्हणजे काय, तुमचं समाजशास्त्र आहे. मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, तो महात्मा गांधीजींनी केला, तो घुरियांनी केला, तो इरावती कर्वेंनी केला, या लोकांनी तो केला. तिकडे पाश्चात्य देशामध्ये तो दुर्खिमने केला, तो मार्क्सने केला. आणि हे इनमीन आपल्या सिलेबसमध्ये सर्वात कमी थिंकर आहेत. पेपर 1 मध्ये 5 आहेत, पेपर 2 मध्ये 3 आहेत महत्वाचे. या लोकांनी जो अभ्यास केला त्याच्यातून जे विकसित झालं ते म्हणजे समाजशास्त्र, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो.